नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इयत्ता 12वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या पाठाविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगानेही केला जातो। मानवी संसाधनातील शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावर प्रभाव असतो। कोणत्याही प्रदेशाचा विकास इतर मानव संसाधनाबरोबर मानवी संसाधनांचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतो। मानवी आर्थिक क्रियाही या संदर्भाने विकसित होत असतात, किंबहुना या संसाधनाच्या वापराशिवाय इतर संसाधने वापरण्यावर बंधने येऊ शकतात। या बाबीचा विचार करता लोकसंख्येची रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता दर या बाबींचा अभ्यासही लोकसंख्या भूगोलात करावा लागतो। आता आपण पाहूया लोकसंख्येचे घटक। लोकसंख्येचा पहिला घटक आहे वयोरचना। वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या, जसे अर्भक, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध। लोकसंख्येमागे प्रत्येक वयोगटाचा हिस्सा असतो। हा हिस्सा देशानुसार बदलत असतो। याचे कारण म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या वेगळी असते। आकृती क्रमांक 2.1 च्या आधारे वयोरचना आणि राष्ट्रांची स्थिती अभ्यास। आता याचा आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया। लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शविण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात। या आलेखातील मध्यभागी असलेला य अक्ष हा वयोगट दाखवतो। या स्तंभाची लांबी ही त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दाखवते। या आलेखात डाव्या बाजूस पुरुषांची संख्या व उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या वयोगटानुसार दर्शविली जाते। आलेखामध्ये तळाला बाल वयोगटाकडून इतर शीर्षाकडे वृद्ध वयोगटाकडे क्रमवार वितरण दाखवतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दाखवलेल्या नकाशाकडे पाहिल्यावर आपल्या या आता सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात येतील। लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रमुख प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत। या ठिकाणी लोकसंख्या दशलक्षात आहे, या ठिकाणी वयोगट आहे, या ठिकाणी पुरुष स्त्रिया अशा पद्धतीने या आलेखामध्ये लोकसंख्येचं वितरण दाखवलेलं आपल्याला दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, आता आकृती क्रमांक 2.1 मध्ये अ, आ, इ हे 3 लोकसंख्या मनोरे आहेत। त्यांचा आकारांचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचाही प्रयत्न करा। आता बघा, पहिला प्रश्न काय आहे? कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? या तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला बालकांची संख्या सर्वात कमी दिसते। दुसरा प्रश्न आहे, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? आता या ठिकाणी आपल्याला वृद्धांची संख्या इथं अ या रकान्यामध्ये सर्वात कमी दिसते। आता तिसरा प्रश्न आहे, कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो? म्हणजे कोणत्या रकान्यामध्ये कोणत्या तक्त्यामध्ये वयोगट तरुण वयोगट हा जास्त संख्येने आहे हे आपल्याला या नकाशामध्ये दिसून येते। तर तरुण वयोगट या ठिकाणी कोणत्या रकान्यात मोठ्या प्रमाणावर आहे ते या नकाशाचा अभ्यास करून तुम्ही सहज सांगू शकता। चौथा प्रश्न आहे, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कोणता वयोगट जास्त वैद्यकीय खर्च असणार आहे ते सुद्धा तुम्ही निरीक्षणावरून सहज सांगू शकता। पाचवा प्रश्न आहे, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो? आणि सहावा आहे, कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात? ते तुम्ही या नकाशांचं सविस्तर आणि अतिशय बारकाईने निरीक्षण करून सहज सांगू शकता। याची उत्तरं तुम्ही मला कॉमेंटमध्ये
कॉमेंट केली तरी चालेल. लोकसंख्येत 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते कार्यशील लोकसंख्या जास्त असण्याचे निदर्शक असते. याउलट 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते अवलंबित्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाची वैद्यकीय व आरोग्य सुविधेवर होणारा खर्च वाढणार हे निदर्शनास येते. विद्यार्थी मित्रांनो, वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिलेली ही माहिती वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर सहजच देता येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया मनोऱ्याचे प्रमुख 3 प्रकार. आकृती क्रमांक 2.1 मधील लोकसंख्या मनोऱ्यांचे 3 प्रमुख प्रकार आपण आता अभ्यासूया. पहिला आहे 1 नंबर विस्तारणारा अ. या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीकडे जर आपण पाहिलं तर तळ हा विस्तारणारा आहे आणि इकडं टोकाकडे निमुळता होत जाणारा असा हा मनोरा आहे. याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असे सांगतो. आता याच्यानंतर दुसरा प्रकार आहे संकोचणारा, जो आकृतीमध्ये आ या अक्षराने दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो तर शीर्षाकडे विस्तारलेले असते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिसून येत. बघा, या ठिकाणी हा शीर्षाकडे विस्तारत जात असलेला आपल्याला हा चार्ट दिसून येत. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असणे असा होतो. यावरून असा निष्कर्ष निघतो की जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी असतो. म्हणजे जन्मदर कमी असतो आणि मृत्यूदर तर अगदीच कमी असतो. आता याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे स्थिरावलेला, जो ई मध्ये दाखवलेला आहे. वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान असते. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी झालेले असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य असते असा निष्कर्ष काढता येतो. हा पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो आलेख आहे तो या तिसऱ्या प्रकारामध्ये म्हणजे स्थिरावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे यामध्ये लोकसंख्या वाढीचा दरही कमी असतो आणि मृत्यू दर सुद्धा या ठिकाणी कमीच असतो. वयोरचनेचा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो. बाल आणि वृद्ध वयोगटाचे आधिक्य हा देशाचा आर्थिक भार वाढवतो. या कार्यरत वयोगटाचे प्राबल्य हे मनुष्यबळाची विपुलता दर्शविते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगा पाहू, आकृती क्रमांक 2.2 मध्ये भारताच्या वयोरचनेचा मनोरा दिला आहे. त्याचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल आणि भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. आतापर्यंत जेवढी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो 2.2 मध्ये नकाशा दिलेला आहे किंवा मनोरा दिलेला आहे, या मनोऱ्याच्या आधारे तुम्ही उत्तरे सहज देऊ शकता. ही उत्तरे तुम्ही शोधा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, पहा बरे जमते का ते. प्रात्यक्षिक क्रमांक 1 मध्ये सर्वेक्षणाच्या आधारे परिसरातील 15 घरातील केलेल्या लोकांच्या वयोगटाचा अभ्यास करून लोकसंख्या मनोरा तयार करा व तुमचे निष्कर्ष थोडक्यात लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया पुढचा मुद्दा, लिंग रचना. लोकसंख्या मनोरे वयोगटानुसार स्त्री व पुरुषांचे प्रमाण दर्शवितात. स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हणतात. भारतात हे प्रमाण पुढील सूत्राने काढले जाते. कोणते आहे हे सूत्र? या ठिकाणी ते सूत्र विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहे. या सूत्रामध्ये काय सांगितलेले आहे? लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या
भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 या सूत्रानुसार भारतात लिंग गुणोत्तर काढले जाते। देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येते। जागतिक स्तरावर लिंग गुणोत्तराचे सर्वसाधारण प्रमाण दर हजारी 990 स्त्रिया असे आहे। लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त म्हणजे दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 1162 एवढे आहे। संयुक्त अरब अमिरात या देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 667 एवढे आहे। चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे। थोडक्यात आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही शोधून काढा बरं, जनगणना 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर शोधा। आता विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय याच्याविषयीची माहिती आपण आता इथे घेऊ। आता इथे सांगा पाहू, खाली दिलेल्या तक्त्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा। हा पहा, इथे तक्ता क्रमांक 2.1 भारत लोकसंख्येचा लाभांश तक्ता दिलेला आहे। या ठिकाणी दशक दिलेले आहेत व या ठिकाणी कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दर्शविलेले आहे व या तिसऱ्या रकान्यामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी या भागामध्ये दर्शवलेली आहे। आता या लोकसंख्येच्या लाभांशाचं उत्तर तुम्हाला द्यायची आहेत। प्रश्न पहिला आहे, तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे? कोणती माहिती मिळत आहे? भारत लोकसंख्येच्या लाभांशाची माहिती या तक्त्यातून मिळत आहे। दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या व तिसऱ्या लाभांशाचा सहसंबंध काय? म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी ज्या दो गोष्टी दर्शविलेल्या आहेत यांचा सहसंबंध काय आहे ते सांगायचे आहे। तिसरा प्रश्न आहे, या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो? आणि चौथा आहे, उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? आता विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण भौगोलिक स्पष्टीकरण आणि त्याची उत्तरे पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या देशाच्या वयोरचनेमध्ये होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय। आता प्रथमतः आपण लोकसंख्या लाभांश म्हणजे काय हे बघूया। एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय। हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो। जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबित्वाची संख्या कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते। थोडक्यात सांगायचं झालं तर लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय। नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप होय। देशामध्ये कार्यशील व अवलंबित्व लोकसंख्या असते, हे लक्षात ठेवा। कार्यशील व अवलंबित्व लोकसंख्येतील गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरवता येते। म्हणजेच कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे या कार्यशील लोकांचा हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असतो। जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते तेव्हा त्याच्या जन्मदरात आणि मृत्यूदरात बदल होतो आणि देशाच्या वयोगट रचनेतही बदल होतो। कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते। अवलंबित लोकसंख्या कमी व कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होते। या मनुष्यबळाचा इतर क्षेत्रात वापर करून घेतल्याने देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवता येतो। त्यामुळे कालानुरूप दरडोई उत्पन्न वाढत जाते आणि याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या रूपात सर्वांनाच होतो। लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत। शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात योग्य धोरणांची अंमलबजावणी एका देशातील शासन करते की नाही यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो। शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्तीवेतन,
निवृत्तीविषयक धोरणे आणि आर्थिक धोरणे यावर ते अवलंबून असते. एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे हे खालील प्रकारे लक्षात येते. पहिला मुद्दा आहे वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेत चालना देऊ शकते. दुसरा मुद्दा आहे मुलांची संख्या कमी झाल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात, अशा प्रकारे मानवी भांडवल तयार होते. तिसरा मुद्दा आहे महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्यांचा देशाच्या आर्थिक विकास वाढीस हातभार लागतो. आणि चौथा मुद्दा आहे अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा नाही हे या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण सुद्धा ते निश्चित करू शकतो की लोकसंख्या लाभांशाचा फायदा आपल्याला होतो आहे किंवा नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, तक्ता क्रमांक 2.2 अभ्यासा व त्यांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तक्ता क्रमांक 2.2 दिलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये देशांची नावं दिलेली आहेत. तुम्हाला या ठिकाणी देशाची नावं दिसत आहेत. आणि दुसऱ्या रकान्यामध्ये काय दिसत आहे, या ठिकाणी सेवानिवृत्त वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता वर्षांमध्ये, म्हणजे कोणत्या देशाने काय काय बदल केला ते या रकान्यामध्ये आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा रकाना नीट पहा आणि त्याची उत्तरे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आता 1 नंबरला दिलेला आहे वरील तक्ता काय दर्शवतो. दुसरा आहे विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. तिसरा आहे या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यामागील कारणे कोणती असू शकतात ते पण शोधून काढण्याचा प्रयत्न करा. चौथा मुद्दा आहे सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ते पण तुम्ही सांगायचं आहे. तसेच 5वा मुद्दा आहे चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढविणार का यावर विचार करत असेल. आणि 6वा मुद्दा आहे विकसित देशांमधील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. विद्यार्थी मित्रांनो, आता या गोष्टीविषयीची चर्चा आपण भौगोलिक स्पष्टीकरणानुसार करूया. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा होता वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टिप्पणी लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तक्ता क्रमांक 2.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे हे देश सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करत आहेत किंवा करण्याचा विचार करत आहे. वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी, अन्य तरतुदी व वैद्यकीय सुविधांवर दबाव पडतो. म्हणूनच अनेक देशांनी निवृत्तीचे वय वाढविण्यास सुरुवात केली आहे. लोकांचे आयुर्मान वाढत असल्यामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे. लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात. उदाहरणार्थ जपानमधील आयुर्मान सुमारे 84 वर्ष आहे. तेथील सेवानिवृत्तीचे वय सध्या 60 वर्षे असून ते आता 70 पर्यंत वाढविण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकसंख्येच्या आणखी एका वैशिष्ट्याचा विचार करायला हवा, तो म्हणजे वयोरचना. वयोरचनेचा विचार करता या देशामध्ये लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी आहे किंवा कमी होत आहे. म्हणूनच या देशाने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार केला आहे. चीनमध्ये सेवानिवृत्तीचे वय 2045 मध्ये बदलले जाईल, कारण त्या सुमारास तेथील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. भारतात देखील आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता तसेच युवक आणि बालकांच्या संख्या यांच्या वाढत्या प्रमाणाचा देखील विचार केला पाहिजे. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, साक्षरता आणि शिक्षण. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. या प्रमाणाचा थेट संबंध लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासनाच्या धोरणाशी असतो. साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्ही आहे. देशानुसार साक्षरतेची व्याख्या बदलते. भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात
ती साक्षर मानली जाते। आता विद्यार्थी मित्रांनो, शोधा पाहू तुम्ही, खालील देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण निर्धारित करण्यासाठीचे किमान वय किती आहे ते शोधा। ब्राझील, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि जर्मनी। विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी काय करा, आकृती क्रमांक 2.3 आलेखाचे वाचन करा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय केलेलं आहे, लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार दिलेले आहे सन 2016चे। आता या ठिकाणी नावं दिलेली आहेत, देशांचे खंडाची नावं दिलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांचं प्रमाण दिलेलं आहे टक्केवारीमध्ये। एकूण पुरुष आणि स्त्रिया यांचं विविध रंग वापरून ते स्पष्ट केलेलं आहे। आकृती क्रमांक 2.3 साक्षरता प्रमाण। आता ही याच्या खाली प्रश्न काय दिलेले आहेत, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे, दुसरा आहे कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे, तिसरा आहे स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि शेवटी दिलेले आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रश्नांची उत्तरे आपण भौगोलिक स्पष्टीकरणासह शोधण्याचा प्रयत्न करूया। आकृती क्रमांक 2.3 आलेखातून हे स्पष्ट होते की एकाच खंडात आपल्याला साक्षरतेच्या प्रमाणात फरक आढळून येतो। जगाच्या सरासरीच्या तुलनेत युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व व आग्नेय आशियातील साक्षरता प्रमाण अधिक आहे, तर सर्वसाधारणपणे उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, सहाराच्या दक्षिणेकडील देश येथे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे। जिथे 100% साक्षरता आहे अशा मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका हे भाग वगळता इतरत्र कोणत्याही खंडात किंवा उपखंडात स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त नाही। या आलेखानुसार सर्वात कमी साक्षरता दर सहाराच्या दक्षिणेकडील देशांमध्ये आपल्याला दिसून। आता याच्या नंतरचा मुद्दा आहे व्यावसायिक संरचना। कार्यशील लोकसंख्या 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेली असते। वरील 4 प्रकारच्या व्यवसायात कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरवता येतो। या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असते। याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते। याच्या उलट जर विचार केला तर ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषी प्रधान आहे तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते। जरा प्रयत्न तर करा विद्यार्थी मित्रांनो। तक्ता क्रमांक 2.3 मधील माहितीचे काळजीपूर्वक वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. तक्ता काय दर्शवते ते सांगा। 2. सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतवलेली आहे व कोणत्या वर्षी। तिसरा आहे कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतवलेली आहे व कोणत्या वर्षी। चौथा मुद्दा आहे कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे। पाचवा मुद्दा आहे कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे। सहावा आहे प्रश्न 1901 ते 2011 या सालातील अ आ इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा। आणि सातवा मुद्दा आहे प्रश्न येतो स्तंभलेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदात लिहा। हा पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तक्ताचा व्यवस्थित अभ्यास करा आणि या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्हाला ती उत्तरे देता आली नाही तर आपण आता त्याची उत्तरे याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या नंतरचा मुद्दा आहे लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना। लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण आणि शहरी असे 2 वर्ग करता येतात। या दोन्ही लोकसंख्येचे राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना इत्यादी वेगळे असल्याने हे वर्गीकरण सहज करता येते। ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय, व्यवसायाची संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता आणि विकासाचा स्तर यात तफावत असते। ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील फरक जाणून घेण्यासाठीचे मापदंड प्रत्येक देशात वेगळे असू शकतात।
सर्वसाधारण प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या कार्यशील लोकसंख्येचा वर्ग जेथे जास्त असतो तो ग्रामीण भाग, तर प्राथमिक व्यवसायाशिवाय इतर व्यवसायात कार्यशील लोकसंख्या जास्त गुंतलेली असतो तो शहरी भाग असे मानले जाते. सांगा पाहू, याशिवाय कोणत्या वैशिष्ट्याच्या आधारावर लोकसंख्येची रचना दाखवता येईल त्यांची यादी करा. आता पुढचा मुद्दा आपण पाहूया, स्थलांतर. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या घटना वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. 1. रामप्रसाद हा उत्तर प्रदेशातील एका गावात लहानाचा मोठा झालेला आहे. मुंबईला असलेल्या त्याच्या काकाने त्याला मुंबईत नोकरी देतो असे सांगून मुंबईला बोलावून घेतले. दुसरा प्रसंग आहे, रितिका हिने पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. 5 वर्षे झाली रितिका आता तिथे स्थायिक झालेली आहे. तिसरा प्रसंग आहे, सेहमतचा देश युद्धाच्या खाईत लोटला गेल्यामुळे सुरक्षिततेसाठी तेथील नागरिकांना तो देश सोडून सक्तीने दुसऱ्या देशात जावे लागले. सेहमत आणि तिच्या कुटुंबाने शेजारील देशात शरण घेतली आहे. चौथा प्रसंग आहे, बबनराव मराठवाड्यातील एका गावात राहणारा लहान शेतकरी आहे. दुष्काळामुळे शेतीत नुकसान झाले आणि घरातील काही अन्य समस्यामुळे त्याने जमीन विकली. त्याने सहकुटुंब जवळचे शहर गाठले. आता तो शहरात काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पाचवा मुद्दा आहे, पिंपळवाडीच्या रितेशने गावात शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला गेला. 6वा आहे प्रसंग, सातारच्या सुरेख आणि संदीप यांची कन्या लतिका लग्न होऊन सोलापूरला गेली. विद्यार्थी मित्रांनो, आता काही याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. 1. वरील घटनांमध्ये कोणते साम्य आहे? दुसरा प्रश्न आहे, सर्व घटनांमधील स्थानाचा फरक पडतो आहे का? त्याचे कारण काय असावे? तिसरा प्रश्न आहे, जुन्या आणि नवीन स्थानांमधील अंतराप्रमाणे वरील 6 घटनांचा क्रम लावा. चौथा आहे, आपले मूळ स्थान सोडून जाण्यामागच्या कारणांची यादी करा. आणि 5वा आहे, वरील कारणांचे स्वच्छेने आणि अनिच्छेने असे वर्गीकरण करा. आणि शेवटचा प्रश्न या घटनांवर आधारित आहे, याशिवाय इतर कोणत्या कारणाने स्थलांतर होऊ शकते याची यादी कर. आता आपण याचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी कायमचे जातात तेव्हा या हालचाली स्थलांतर असे म्हणतात. हे स्थलांतर पूर्वनियोजित किंवा अचानक होऊ शकते, तसेच हे ऐच्छिक किंवा अनैच्छिक सुद्धा असू शकते. सर्वसाधारणपणे स्थलांतरामुळे लोकसंख्येत बदल होतात. जर प्रदेशात लोक इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन आले तर त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते. जर लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात गेले तर या प्रदेशाची लोकसंख्या कमी होते. स्थलांतरामुळे मूळ प्रदेश देणारा प्रदेश व स्थलांतर झालेला प्रदेश म्हणजे घेणारा प्रदेश अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण, घनता, प्रारूप, रचना यात बदल होतो. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराचे प्रदेशानुसार, कालावधीनुसार आणि उद्दिष्टानुसार, हेतूनुसार व अंतरानुसार वर्गीकरण केले जाते. त्याची माहिती आता आपण घेऊया. 1. प्रदेशानुसार वर्गीकरण. या प्रकारच्या स्थलांतराचे 2 प्रकार करता येतील. 1. अंतर्गत स्थलांतर. आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात, ते देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात असे स्थलांतर केले जाते. भारतातील इतर राज्यातून मुंबईला स्थलांतरित होणे. आणि याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे बाह्य स्थलांतर. बाह्य स्थलांतरामध्ये या स्थलांतराच्या प्रकारात लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात. उदाहरणार्थ भारतातून उच्च शिक्षणासाठी परदेशी दुसरा स्थलांतराचा प्रकार आहे कालावधीनुसार वर्गीकरण. 1. अल्पकालीन. या प्रकारचे स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे असू शकते. काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर म्हणतात. महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात अधिक मजुरांची संख्या असते. अशा वेळेस ऊस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतावर काम संपते तेव्हा हे ऊसतोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचे उदाहरण आहे. आणि दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन. यामध्ये आपले
लोक राहते ठिकाण दीर्घकालासाठी सोडून नवीन ठिकाणी जातात, ते परततील याची खात्री नसते किंवा आली तरी ते थोड्या दिवसासाठी सुट्ट्यांमध्ये येतात. उदाहरणार्थ, भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने किंवा ग्रेट ब्रिटन इत्यादी देशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. 2. गावातील काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे येऊन तेथे स्थायिक झाले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही उदाहरणामध्ये जर स्थलांतरित झालेली व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतरित होते, आणि जर ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. याशिवाय स्थलांतराचे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असेही वर्गीकरण होऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थलांतराची कारणे पाहूयात. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मानव स्थलांतरे करताना त्यामागे वेगवेगळी कारणे असतात. त्यात काही आर्थिक तर काही सामाजिक कारणे असू शकतात. आता या ठिकाणी आपण एक एक कारणांचा अभ्यास करू. प्राकृतिक, नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक यामुळे देखील स्थलांतरे होऊ शकतात. दुसरं आहे स्थलांतराचं कारण आर्थिक, रोजगाराच्या शोधात राहणीमान उंचावण्यासाठी व्यावसायिक लोक स्थलांतर करतात. तिसरं स्थलांतराचं कारण आहे सामाजिक, बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थलांतर करावे लागते. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून जाण्याचा निर्णय लोक घेतात. एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाऊ शकते. भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह या कारणासाठी देखील लोक स्थलांतर करू शकतात. पुढचं कारण आहे राजकीय स्थलांतर. कधी ना कधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत त्या देशातील लोक देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि या ठिकाणी काय सांगितलेले आहे ते करून पहा. काय करायचं आहे, कोणत्या कारणाने स्थलांतर घडते याची यादी करा. वर्गात चर्चा घडून त्याची कारणे जोडा. या कारणांना अपकर्षण आणि आकर्षण या घटकामध्ये विभाजित करून दिलेली आकृती पूर्ण करा. जागा कमी पडल्यास वहीचा वापर करा. आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्वसामान्य आर्थिक, शारीरिक, मानसिक गरजा भागतात तोपर्यंत तो तेथेच राहतो. परंतु जेव्हा त्याला तेथील वास्तव्य अशक्य होते अशा वेळेस तो त्या ठिकाणापासून दूर जातो. मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षण घटक म्हणतात. उदाहरणार्थ, रोजगाराच्या संधी कमी होणे, युद्ध, दुष्काळ, प्रदूषित पाणी किंवा हवा इत्यादी अपकर्षण घटक आहेत. याउलट जेव्हा काही कारणामुळे एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होतात अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. उदाहरणार्थ, शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे इत्यादी. आता आपण स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम पाहूया. लोकसंख्येच्या अभ्यासात आपण अनेक घटकांचा विचार केला आहे. लोकसंख्येचे वितरण व घनता या दोन घटकावर स्थलांतराचा परिणाम होतो. लोकसंख्येचे स्थलांतर हे दोन प्रदेशादरम्यान होत असते. यातील एक प्रदेश देणारा तर दुसरा घेणारा असतो. प्रदेशातील लोकसंख्येला स्थायिक होण्यासाठी निवास, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन अशा विविध सोयीसुविधा आवश्यक असतात. स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील अशा सोयीसुविधा वापरावेना किंवा कमी वापरल्या जातात व त्यानंतर झालेला खर्च अनावश्यक होतो, कारण तेथील लोकसंख्या कमी झालेली असते. अशा प्रदेशात लिंग गुणोत्तर तसेच वयोरचनेतही मोठा बदल घडतो. उदाहरणार्थ, केरळ राज्यातील कार्यकारी वयोगटातील बहुसंख्य पुरुष रोजगार निमित्त गावी परदेशी परततात. या राज्यात त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. जनगणना 2011 तेथील लोकसंख्येच्या वयोरचनेचा विचार करता बालक व वृद्ध वयोगटातील लोकसंख्या जास्त आढळते. याउलट घेणाऱ्या प्रदेशात उपरोक्त सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. लोकसंख्येच्या तुलनेत निवास, पाणीपुरवठा, वाहतूक या सर्व सोयी अपुऱ्या पडतात. याचा सर्वात मोठा फटका सदर प्रदेशातील व सीमावर्ती भागातील शेतीवर होतो. निवासाच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतीयोग्य जमीन बिगर शेतीसाठी वापरले जाते. घरांच्या किमतीत प्रचंड वाढ होते. निवासाच्या कमतरतेमुळे झोपडपट्ट्यांची वाढ होते. सार्वजनिक सोयीसुविधावर ताण पडतो. अशा शहरात आर्थिक विषमताही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते. त्याचप्रमाणे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते. विद्यार्थी मित्रांनो, घेणाऱ्या प्रदेशात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, मुंबई 832, पुणे 948. कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेमध्ये जास्त असते. नवनवीन कल्पना, विचारांची अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते.
त्यामुळे सृजनशीलता, नवनवीन शोध हे या प्रदेशाचे आणखी एक वैशिष्ट्य असते. नवीन तंत्रज्ञानाचा उदय आणि वापर या प्रदेशात होताना दिसतो. सबब या प्रदेशात विकासही मोठ्या प्रमाणावर होतो. विशेषतः आर्थिक विकास या भागात मोठ्या प्रमाणावर होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता 2.4 पूर्ण करा. एक उदाहरण सोडून दाखवलेले आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हा भाग पाहून तुम्ही तो रकाना सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरे पण देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी काही स्वाध्याय दिलेले आहेत. या स्वाध्यायाची उत्तरं ही आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत. म्हणून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळावं म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.